मॉर्निंग मित्रांनो. आजची सकाळ जरा अँटिक आहे, कारण की सकाळी किती 5:30ला मी निघालो घरातून. आणि हे बघा नाश्ता घेऊन जातो, नाश्ता बायकोसाठी. बायकोला बोला तू उठ, आणि तिला बघा आता नाश्ता घेऊन जातो. तिचं रिॲक्शन बघू आपण आता. हे बघा माझी बुक्कड बायको सकाळी 5 वाजता उठून मला बोलते माझ्यासाठी नाश्ता आण. हे घे हवा नाश्ता तुझ्यासाठी. किती खोटं बोलली मी, कधी बोलली? हे घे नाश्ता घे. स्वतःच उठवलं मला 5:30 वाजता बिन अरे, मतलब. स्वतःला भूक लागली ते सांगत तू नाही. घे ना आता नाश्ता. पकड काय आणलं बाबा, वजनदार लय. पकड. किती आणलं बाई? मेथी केवढी मोठी आहे. आता मला एक सांग, या सगळ्या वस्तू आपण ज्या आणल्या आहेत, आता याच्यामध्ये काय काय? शेपू आहे, पालक आहे, आणि काय दुसरे काय? मेथी. या 3 वस्तू आहेत मोठ्या मोठ्या. हे कितीपर्यंत आले पाहिजे पैसे? 10,000 रुपयाला जोड भेटते इकडे. एवढी मोठी साईज बघ. भेटते पद्मनगरला. तुम्हाला कितीला भेटलं? चला माझा पोपट झालाय, मला पण थोडं भेटलंय. ते सगळे मिळून 70 रुपये झाले. असं आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो का मी विदाऊट ब्रश नाश्ता केलाय. नवीन काय मला माहित नाही. खूप भूक लागली होती, निघाला असं सगळ्या. नाश्ता कसा बनवला? कसा असतो डाळवडा? चपटा असतो. हम लोग को चपटा नहीं आवड़ता है, हम लोग को ऐसा आड़वा तिड़वा आवड़ता है. तुमको कुछ प्रॉब्लम है क्या? आडवे तेडवे माणसं लोक आडवा ये तेडवे आवडत. गपचिप काचर. आता वाजलेत 7 वाजले यार, बराच वेळ लागला म्हणजे मला. इडली, मेदूवडा आणि डाळवडा सकाळी 5:30 वाजता खाणारी बाई. इतक्या लवकर कधी जिंदगीमध्ये मी जिंदगीमध्ये? वाव, व्हॉट अ लँग्वेज. रील स्टार मॅडम. जिंदगी सकाळी कधी नाश्ता केलाच नाही. नाश्ता केला नाही. इतका सकाळी कधी ॲक्च्युली काय माहिती आहे का, माझा प्लॅन नव्हता आज घरी थांबायचा. माझा प्लॅन होता सकाळी उठून ना मस्त कुठेतरी फिरायला जायचं, पण ते फिरणं कॅन्सल केलं. म्हणून हे सकाळचा वेगळा काहीतरी प्लॅन म्हणून असं एक विचार केला, नाश्ता आणू. नाश्ता आणला, सोबत भाजीवाला पण दिसला तिथं बाजूला. हो, एवढी सारी भाजी आली तिकडे 70 रुपयामध्ये. तुम्हाला दाखवतो क्वांटिटी. हिला कदाचित असं वाटतं की मी सेम भावामध्ये सेमच भाजी आणली कदाचित. तेवढंच भेटत नाही तर चेक तरी करू. माहित आहे मला. उघडून तरी चेक कर. जूड माहित आहे मला, बघून अरे जूड नाही, अरे जुड्या. ते एकदा चेक तरी कर, बरोबर का नाही? एकदा तुम्हाला दाखवतो, नंतर हे व्हिडिओ इथं संपवतो. तर आता नाश्ता करून घेऊया. आणि मी नाश्ता पण केला, चहा पण दिलाय. पण तुला कंपनी म्हणून ना मी बघ किती हावरट आहे मला कंपनी द्यायसाठी. इथं बिगर ब्रशचा करून मला नाश्ता. बायकोला कंपनी देतो म्हणून नाश्ता करायला लागतं जबरदस्तीने मला, बाकी काय नाही. जबरदस्त. कोण नाही कर सांगत ते कर, राहू दे. थोडं थोडं करून मी नंतर चल खाऊ टाक. चल बुक्कड. चला आता ओपनिंग सेरेमनी चालू झाली आपली. आता साफ करायला 2 घंटे जाणार आहे बघ. अरे मग कर ना, का ते पण मीच करून देऊ सगळं? एक Sorry. दिवस चल, घे, घे, आणले बाबा. ना आणलं तरी चाललं असतं. असं तू क्वांटिटी चेक कर, बरोबर आहे का? हे बघा, बोल आता. हे पद्मनगरला ते कोपऱ्यात बसतात ना, कुठे टमाटर घेते मी तिथून. टमाट्या घेते? टमाटर घेते नाही, नाही काय घेते? ती टॅमॅट्या घेते ना तिथं. आणि हे जे म्हणजे अशी क्वांटिटी तुला वाटते जास्त आहे वगैरे? तेच फक्त जास्त देतात, बाकी कोणाकडे भेटत. मला वाटलं का सकाळी लवकर येऊन ते विकतात नाही का गाडीवाले वगैरे, मग त्यांनी ठेवल्या. आणि तिकडे भरपूर गर्दी पण होती ना. ब्रिजच्या खाली बसतात ना, ते लोक ना ह्याची डिवाइड मारतात, अर्धे करतात. पण ते काकाचे बसतात तरी पण हे ना भरपूर. हे बघा ही साईज बघा केवढी आहे, 10 रुपयामध्ये फक्त. ते काका बसतात ना जिथून घेते कोथिंबीर, त्यांच्याकडे एवढी जूड असते, ते ना डिवाइड नाही मारत. चला फर्स्ट टाइम आपण एवढं केलंय, मेहनत सकाळी उठून रात्रभर जागून. ठीक आहे, तरी पण 70 रुपयामध्ये एवढं सगळं आणलंय मी. खूप मेहनत केली. मेथी सांग, तुला बरं वाटलं? तुझं मेहनत वाटली तर असं काय? मेहनत वाचली ठीक आहे. आणि स्पेशली काय माहिती का, आज वुमन्स डे ना, मग तुझ्यासाठी गिफ्ट आणलंय मी. हे पालेभाजी ज्याला साफ करायला 2 घंटे जाणार. बघा मेहनत तर केली आहे. वुमन्स डेचा मी गिफ्ट पण दिलाय.
आणि काय बोलू सकाळी सकाळी 70 रुपयाची भाजी आणून दिले, ते पण साफ करायला 2-3 घंटे लागले. अरे एवढी मेहनत कोणी घेतं का उठून? बसा हा? तुम्ही पण साफ करायला. मला सांगा आता आजच्या दिवसात मी कुठं फिरायला गेलो असतो सकाळी सकाळी उठून एकटाच जाणार होतो मी, त्याच्यापेक्षा हे बरं आहे का नाही? एवढी सकाळी मेहनत घेतली, नाश्ता खाऊ घातला तुला हा, आणि हे काय लुक आहे माणसांसारखं बसली वुमन्स डेच्या दिवशी. चला बाय बाय. एक सकाळ अशी पण